नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी पाठ 13वा थोडं आभार नियमन करूया या पाठाची आपण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर आपण लेखिकेच्या संदर्भात थोडीशी प्रस्तावना पाहणार आहोत. मराठीतील एक लोकप्रिय व अग्रेसर विनोदी लेखिका. त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी मध्यमवर्गीय मराठी माणूस प्राधान्याने असतो. त्या मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातील विसंगती खेळकरपणे चित्रित करतात. त्यांची लेखनशैली प्रसन्न आहे. त्यांचा भर मुख्यतः वक्रोक्तीवर असतो. त्यांचा विनोद कधीही बोचरा जखम करणारा नसतो. त्या हसत खेळत विसंगती दाखवून देतात. सामाजिक व्यंगाकडे त्यांचे खास लक्ष असते. त्यांचे लेखन हे नेहमीच आधुनिकतेचा पुरस्कार करणारे असते. पारंपरिक मागासलेल्या विचारांना त्या सहजगत्या हास्यविषय करतात. अतिरेकी आधुनिक विचारांवरही त्या हसत खेळत टीका करतात. त्यांचे लेखन सदैव वाचनीय आहे. या पाठाच्या लेखिका मंगला बनसोडे. जन्म 1949. प्रसिद्ध लेखिका. अशी घरं अशी माणसं, कुंपण, आणि आकाश, सहवास हा सुखाचा, आळवावरचे थेंब, सोबत भलबुरं, आरंभ इत्यादी लघुकथासंग्रह प्रसिद्ध आहेत. गोंधन ही कादंबरी प्रसिद्ध आहे. नीरू आणि नेहा हे बालसाहित्य प्रसिद्ध आहे. वरकरणी गमतीदार मात्र अंतर्यामी विचार करायला लावणारा हा लेख आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशा प्रकारे विनोद निर्माण करतो यावर लेखिकेने प्रस्तुत पाठातून प्रकाश टाकला आहे. प्रस्तुत पाठ हा शुभेच्छा या ललित लेख संग्रहातून प्रस्तुत लेख घेतला आहे. या ठिकाणी लेखिकेने आपल्या पाठामध्ये माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. गोऱ्या साहेबांच्या आणि त्यांच्या भाषेच्या दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढींवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टीची अंमळ जास्तच मुद्रा उमटली. आता इथं गोरे साहेब म्हणजे इंग्रज, जे पाश्चिमात्य लोक आहेत ते. इथे एक वाक्प्रचार आलाय पहा. मुद्रा उमटणे म्हणजे ठसा उमटणे किंवा प्रभाव दिसून येणे. ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात. ती माणसं कशी थँक्यू प्लीजचा जप करतात. त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारासारखे धसमुसळे नसतात. धसमुसळे म्हणजे वाटेल तशी, अडाणी, दांडगे, पशुतुल्य किंवा रानवट. साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. यासारखे गुण नेहमी गायले गेले. त्यामुळे थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. त्याला थँक्यू दिलेस का पण? तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. अशी वाक्य हौसेने बोलण्याचा तो काळ होता. पण ते कुणी कोणाचे कितीदा मानावे याला काही सुमार. अति झाल्याने, अस्थानी झाल्याने, कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटायला लागतात. हेही लोकांच्या कसं लक्षात येत नाही. सुमार म्हणजे मर्यादा. या ठिकाणी या परिच्छेदामध्ये आपल्याला गोऱ्या लोकांच्या शिष्टाचाराच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. हे इंग्रजांनी जवळजवळ भारतावरती 150 वर्षे राज्य केलं. परंतु त्यांनी आपल्या भारतावरती
काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. त्यात काही गोष्टी चांगल्या आहेत तर काही गोष्टी आपल्याला वाईट असलेल्या पाहायला मिळतात. याच्यामध्ये त्यांनी कोणतीही गोष्ट केली किंवा लोकांनी केली तरी त्याला आपण थँक्यू म्हणत असतो. परंतु थँक्यू किती म्हणायचं त्यालाही या ठिकाणी काही प्रमाण आहे. एखादी छोटीशी गोष्ट जरी केली तरी त्याला आपण थँक्यू म्हणतो. असे या ठिकाणी या थँक्यूचा असणारा अतिरेक या आपल्या लोकांच्या वरती ठसा उमटलेला होता. लोक अजूनही त्यांचा असणारा शब्द त्याचा वापर त्या ठिकाणी करत असतात. हे करत असताना लोकांच्या साध्या साध्या गोष्टीच्या बाबतीत किती आपण थँक्यू म्हणावं हे देखील लक्षात येत नाही. रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तरी माणसं अगदी क्षुल्लक कारणासाठी एकमेकांचे आभार मानताना दिसतात. नुसतं बोलायला लागलेल्या मुलालाही सर्वात पहिल्यांदा थँक्स, थँक्यू वगैरे म्हणायला शिकवतात. हातावर चॉकलेट ठेवलं थँक्यू, पापा घेतला थँक्यू, उंचावरून जिथे त्याचा हात पुरत नाही तिथली वस्तू काढून दिली थँक्यू. म्हणजे या ठिकाणी रोजच्या व्यवहारात आपले वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवहार होत असतात. छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्याला एखाद्यानं सांगितल्या तरी त्याबद्दल आपण थँक्यू म्हणत असतो. लहान मुलालाही पहिल्यांदा बोलायला शिकवताना आपण पहिल्यांदा त्याला म्हणतो थँक्स म्हण, थँक्यू म्हण. मग या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं कुणीही त्याला चॉकलेट दिलं तरी देखील ते लहान मूल थँक्यू म्हणत असतं. अशा तऱ्हेनं थँक्यू या शब्दाचा आपल्याला अतिरेक झालेला पाहायला मिळतो. तो आभार मानत होता कारण त्याला लहानपणापासून तसं शिकवलेलं होतं. आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता. आता इथे एक शब्द आला आहे पहा, मॅनरलेसपणा. मॅनर म्हणजे शिष्टाचार, मॅनरलेस म्हणजे शिष्टाचार न पाळणारा, असंस्कृत किंवा उद्धट. त्यालाच पणा यात इंग्रजी शब्दाला मराठी प्रत्यय जोडलेला आहे. येथे इंग्रजी शब्द वापरण्याची केवळ हौस दिसते. अशा सवयीमुळे धेडगुजरी शब्द तयार होतात. मॅनरलेसपणा म्हणजे शिष्टाचार न पाळणारा. सर्व नात्यांना, सर्व निमित्तांना लागू होतील अशी आभार कार्ड आत्ताही मिळत आहेत. पुढे ती आणखी वाढतील. जन्मल्या आईबापांचे आभार मानणारे कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही. लवकरच तसं आल्यास आश्चर्य वाटायला नको. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बाबतीमध्ये काही लोकांचे आपण आभार मानत असतो. आपल्यावरती तशा पद्धतीचा लहानपणापासून शिष्टाचार झालेला असतो. त्याच पद्धतीनं हा असणारा शिष्टाचार आपण नेहमी पाळत असतो. त्याच पद्धतीनं लेखिका म्हणतात की पुढे आणखी काही अशा पद्धतीची आभार कार्ड निघतील की या ठिकाणी एखाद्या मुलाला आईबापानं जन्म दिला म्हणून आईबापाचे आभार मानणारे कार्ड. त्याच पद्धतीनं वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्याचे आभार कार्ड. अशा पद्धतीनं देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये आपल्याला तसं काही आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. तसे आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यापैकी आभारबाज होतेच. विशेषतः आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तर आभारांचा मारा होई. गाणं कळवलं म्हणून आभार, हवं ते गाणं ऐकवलं म्हणून आभार, पत्राची दखल घेतली म्हणून आभार, आभाराच्या पत्राला उत्तर दिलं म्हणून परत आभार, अशी चैन तेही करत. सध्याच्या चॅनलवाल्यांनी त्यांना चारी मुंड्या चित केलेला आहे. चारी मुंड्या चित करणे वाक्प्रचार. चारी मुंड्या चित करणे
म्हणजे पराभूत करणे, पूर्णपणे पराभूत करणे. चारी मुंड्या चित करणे, या वाक्प्रचार लिहून घ्या. चारी मुंड्या चित करणे, पूर्णपणे पराभूत करणे. पूर्वी या ठिकाणी आकाशवाणीवाले देखील बऱ्यापैकी आभारवाद होते. त्यांची एक प्रकारची आपल्याला चैन पाहायला मिळत होती. आपला आवडता कार्यक्रम असला की त्याच्यामध्ये आपल्यावरती आभाराचा मारा होत असे. गाणं कळवलं, हवं ते गाणं ऐकवलं, पत्राची दखल घेतली, आभाराच्या पत्राला उत्तर दिलं म्हणून आभार, अशी आकाशवाणीवाल्यांची चैन होती. परंतु आता सध्याच्या युगामध्ये चॅनलवाल्यांनी मात्र आकाशवाणीवाल्यांना चारी मुंड्या चित केलेला आहे, म्हणजे पूर्णपणे पराभूत केलेला आहे. एकदा मनात येतं की या सर्व चॅनलवाल्यांनी एक मार्ग काढावा. रोज सकाळी प्रत्येक चॅनलवरचे कार्यक्रम सुरू करताना, रोज रात्री पडदा मिटवताना एकदा सर्वांचे सर्व गोष्टीबद्दल घाऊक आभार मानून टाकावे किंवा कोणताही कार्यक्रम गळत असला तरी ठराविक वेळेनंतर एक आभाराची कॅप्शन म्हणजे तळटीप, जसे आजच्या दिवसभरात किंवा अमुक सत्रामध्ये ज्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांचे आभार, त्यांनी तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद. आता याच्यामध्ये एक वाक्प्रचार आलेला आहे पहा. तोंड उघडणे म्हणजे थोडे तरी बोलणे, कधी कधी नको ते बोलणे. आपण त्यांचे कार्यक्रम पाहिल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला म्हणून आपले देखील आभार मानले जातात. मग कधीमध्ये आपण बोलत असतो त्याच वेळेला आणि योग्य वेळी आपण न बोलणे याबद्दल देखील आपले धन्यवाद मानले जातात. आजच्या दिवसभरात ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या सगळ्या सूत्रसंचालकाचे आभार, त्यांना नटवणाऱ्यांचे आभार, नटवल्यामुळे ते सुंदरच दिसत होते असे म्हणणाऱ्याचे आभार. आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवर ज्यांनी नृत्य केले, गाणी म्हटली, वाद्य वाजवली त्यांचे शतशः आभार. आजच्या दिवसभरात ज्यांनी आपापल्या रिमोट कंट्रोलची बटणं फिरवली आणि किमान 30 सेकंद आमचा चॅनल पाहिला त्यांना कोटी कोटी प्रणाम. आजच्या दिवसभरात ज्यांनी मुलाखती दिल्या आणि हुकमी मागे वळून पाहिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्या दुखऱ्या मानांचे शतशः आभार. आज दिवसभर वीज पुरवठा नियमित करून लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम पोचवणाऱ्या वीज मंडळाचे आभार. आणि आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवरच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पैठण्या, हिऱ्यांचे हार, घड्याळ, मिक्सर, शूटिंग, मोटारी, विमाने, सॅटेलाईट, ताजमहाल, कुतुब मिनार इत्यादी छोटी मोठी बक्षिसे जिंकणाऱ्या दर्शकांचे मनःपूर्वक आभार. ही बक्षिसं लावणाऱ्यांचे आभार, हारणाऱ्यांचे आभार, बघून जळणाऱ्यांचे आभार. अशा तऱ्हेनं या चॅनलवाल्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्यक्तींचे, त्याच पद्धतीनं आपल्याला इतर असणाऱ्या गोष्टींचे आभार मानण्याचा आपल्याला धडाकाच लावलेला पाहायला मिळतो. म्हणजे सूत्रसंचालन करणारे असोत, सूत्रसंचालकांचे देखील आभार इथं मानलेले आहेत. एखाद्याला नटवलेलं असेल त्याचे देखील आभार.
नटवल्यामुळं ती व्यक्ती सुंदर दिसत असेल तर त्यांचे देखील आभार. त्याच पद्धतीने ज्यांनी गाणी म्हटलेली आहेत, ज्यांनी नृत्य केलेलं आहे, ज्यांनी वाद्ये वाजवलेली आहेत, अशांचे देखील आभार मानलेले आहेत. त्याच पद्धतीनं आज ज्यांनी रिमोट कंट्रोलची बटणं दाबून तो कार्यक्रम पाहिलेला आहे, किमान तो थोडा वेळ जरी पाहिलेला असला तरी देखील अशा लोकांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. ज्यांनी मुलाखती दिल्या, त्याच पद्धतीनं हुकमे मागे वळून पाहिलं, अशांचे देखील हे असणारे चॅनलवाले आपल्याला ऋणी असलेले आणि दुखणाऱ्या मानांचे शतशः आभार त्यांनी मानलेले आहेत. आज वीज पुरवठावाल्यांनी दिवसभर वीज ठेवली म्हणून वीज मंडळाचे देखील आभार मानलेले आहेत. या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तींनी भाग घेऊन मग त्याच्यामध्ये पैठणे असतील, हिऱ्यांचे हार, घड्याळ, मिक्सर, शूटिंग, मोटारी, विमाने, सॅटेलाईट, ताजमहाल, कुतुब मिनार इत्यादी छोटी मोठी बक्षिसं जिंकणाऱ्यांचे आभार, बक्षिसं लावणाऱ्यांचे आभार, हरणाऱ्यांचे आभार आणि बघून जळणाऱ्यांचे आभार, अशा तऱ्हेनं या चॅनलवाल्यांनी वेगवेगळ्या असणाऱ्या व्यक्तींचे आपल्याला आभार मानलेले पाहायला मिळतात. थोडक्यात या आभाराचा आपल्याला अतिरेक झालेला पाहायला मिळतो.